चला आता मस्तपैकी मला करून दाखवणार आहे असे बटाट्याचे पेटीस. टाकू पाणी आणि आपण बटाटे कापून घेतले ते शिजायला टाकू. आता शिजू घातले, थोडं झाकून तर तयारी करू पेटीची. बघा बटाटे आता किती भारी झालेत, शिजले. त्याला चांगले मॅश करून घेऊ. हे धने जिरे आणि धने त्याला कुटून घेऊ चांगलं. ह्याला दरदरीत कुटायचं असं चांगलं. अद्रक, आता लसूण टाकून घेऊ. पहिलं धने, जिरं, अद्रक आणि आता लसूण हे सगळं कुटून. पुन्हा थोड्याशा 2-4 हिरव्या मिरच्या टाकू. त्यात मीठ टाकू 1 चमचा. आता मीठ टाकून झाले चांगलं दरदरीत कुटू जाड. चला आता पेटीसाठी आपण बेसन घेऊ. हे 2-3 चमचे बेसन घेतले, तर थोडं मीठ आणि थोडीशी हळद आणि हे टाकून तर चांगलं मिक्स करून घेऊ. पाणी टाकू थोडं. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण. मिक्स करू. आता तेल टाकून घेऊ. मोहरी आणि कांदा. आपण नच्यात जिरं टाकलं नाही का म्हणून, तिकडं कुठलं होतं म्हणून धन्यामध्ये. कढीपत्ता आणि ठेसा केलेला आपण जाडवाला. टमाटर टाकले. आता ठेसा चांगला परतून घेऊन त्यात हळद टाकू थोडी. थोडीशी. आता बटाटे टाकून घेऊ त्याच्यात. त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. बटाट्याची भाजी झाली तर मिक्स कोथिंबीर टाकून घेऊ. मीठ ह्याच्यात टाकलं तर ठेच्यात, म्हणून ह्याच्यात मीठ नाही टाकलं. आता तेल तापून घेऊ मस्त पेटीस बनवण्यासाठी. 1 बिरेट लागते. 4 बिरेट असे घेतले आणि त्याला आता बटाट्याची भाजी लावून घेऊ. त्याच्यावर मस्त आपण चीज खिसून टाकू. हे बघा पनीर आलंय. आता पनीर टाकू. आता असे लावून झाले ना तर कापून घ्या असे चांगले. आता तेल मस्त गरम झाले आपलं. याला मस्त बेसनमध्ये आता बुडून घेऊ आपण. तिन्ही साईडने हे करून घ्यायचं, म्हणजे ते बटाटा बाहेर येत नाही असं. आणि
टाकून त्याच्यात तापलेल्या तेलामध्ये मस्त पेटीस होते. बेसन पीठ थोडं जाड ठेवलं तर तेल लागत नाही त्याला आणि पटकन उचलायचं टेकून. हे बघा आपली पेटीस किती भारी झाली खाण्यासाठी. त्याला कापून घेऊ. हे बघा किती भारी दिसायली. खाण्यासाठी रेडी झाली आपली पेटीस. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.